त्यांनी आलेन जी सुरुवात केली लाथ घालाया, काय रे बाबांना म्हणलं असं करतात, तरी ते ऐकले नाही. मारलं, लाथा घातल्या, चर्ट फाटला, भरला आणि गेले पुढे निघून. कोयते घेऊन आली होती, आम्हाला धमक्या दिल्या की तुम्हाला गोळ्या घालून रात्रीच्या येऊन, आणि अशी 2 पोरं गेली पळून. त्यानंतर अजून 2 घेऊन आली, त्यानंतर परत गेली 25-30 पोरं घेऊन आली. इथं कोयत्यांनी पळू मारत होती पोरांना. मग इथंच एक माझ्या भावाला मारलं गेलं. मुलाला वाचवण्यासाठी गेलेले असताना त्याला सोडवत असताना त्यांनी माझ्यावरती हल्ला केला, दगड फेकून मारला. त्यानंतर कोयता काढला होता, त्यांनी शिवीगाळ करत होते आणि खूप 3rd लेवलच्या शिव्या घालत होती ती लोक. पण आम्हाला आता आमच्या मुलांची सेफ्टी हवी आहे पोलिसांकडून. कोयता गँग काय आहे? या राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. कारण सरकारच गुंडांच्या हातामध्ये आहे, गुंडांना पोसणाऱ्यांच्या हातात सरकार आहे. मी मागे म्हटलं होतं, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी, जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात, गुंडांना कसं बाहेर काढलं जातं, आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच झालेला आहे. त्याच्यामुळे कोयता गँग वगैरे वगैरे जे आहेत ना, त्याचे सूत्रधार वरच बसले 6व्या माळावर. गृहमंत्र्यांचा नक्कीच अपयश आहे. जेव्हा तुम्ही एखाद दुसऱ्या व्यक्तीवर कारवाई करता, वर्षापूर्वी तुमचे बोर्ड लावले जातात की देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं. आता त्या दिवसापासून आतापर्यंत एवढे खून झाले, मर्डर झाले, तिथं कोयता गँगचा धुडगूस त्या ठिकाणी आहे, गुंडांचा वापर इलेक्शनसाठी केला गेला. मग आता देवेंद्र फडणवीस साहेब कुठे हे आपल्याला बघावं लागेल.